अक्षय तृतीयाला जर तुम्हाला आमरस बनवायचा असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. अगदी घट्ट बनतो आणि काळाही पडत नाही. हे पहा, आमरसासोबत खाण्यासाठी या प्रकारचा क्रिस्पी पुऱ्या मस्त लागतात. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुरी बनवण्यासाठी तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता गव्हाचं. त्यात 3 ते 4 चमचे बेसन टाका आणि 2 चमचे तेल कच्चं टाकलं तरी चालेल, म्हणजे गरम न करता. थोडंसं मीठ आणि हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये रवा घातला नाही आहे, कारण रव्याने थोड्याशा पुऱ्यानंतर वातट होतात. त्याच्यामुळं तुम्ही हे पहा, इतपत घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ थोडं मुरवत ठेवा. आता हे आंबे मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले होते. याचे संपूर्ण सालं काढून घ्या किंवा मग या प्रकारचं चाकूने काढून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं जातं त्या प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता आंब्यातला गर. आता कोय राहिली, त्याला थोडंसं मीठ चोळा, म्हणजे मिठाने रसाची चव छान येते आणि कोयही स्वच्छ धुतल्या जाते. आता संपूर्ण मी जे गर होता मिक्सरला फिरवल्यास संपूर्ण एक सारखा घट्टसर रस तयार होतो. आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, यात बर्फच टाका, शक्यतो बर्फच टाका, म्हणजे रस भरपूर वेळ राहिला तरीही काळा पडणार नाही. हे पहा, मस्त असं घट्ट रस तयार झालेला आहे. जर तुम्हाला अजून ह्याची टेस्ट वाढवायची असेल, हे पहा, एक सारखा रस तयार झाला आहे. बर्फ टाकल्यामुळं भरपूर वेळ हा रस असाच छान राहतो. अजून ह्याची चव बदलायची असेल, अजून छान चविष्ट करायचं असेल तर ह्याच्यामध्ये 1 वाटीभर साधारण दूध टाका. दुधाने अजून दाटसरपणा येतो आणि ह्याची चवही खूप छान लागते. हलका ह्याचा रंग बदलला आहे. हे पहा, मस्त असा रस तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही बर्फ टाका. बर्फाने रस काळा पडत नाही. बराच वेळ ठेवलात तरीही, दिवसभर ठेवलात तरीही रस काळा पडणार नाही. आता पीठ छान मऊसूत झालं आहे. त्याच्या आता पातळ पुऱ्या लाटून घेऊया. रसासोबत याच प्रकारच्या पुऱ्या छान लागतात, म्हणजे थोड्याशा क्रिस्पी अशा तयार होतात बेसननी. पातळ अशा आपण पुऱ्या लाटून घेतल्या. तेल छान गरम झाल्यानंतर आपण पुऱ्या तळून घेऊया. तुम्हाला खूप जास्त पसारा न करायचा असेल, साधा सोप्पा मेनू करायचा असेल अक्षय तृतीयासाठी, तर या प्रकारच्या पुऱ्या आणि रस करून बघा. त्यासोबत मसाले भात, मस्त असं चमचमीत साधा सोप्पा मेनू तयार होईल. हे पहा, पुरी टम्म फुगते. पीठ घट्ट मळून घ्या, म्हणजे पुरी तेलकट होणार नाही. दोन्ही साईडनी क्रिस्पी तळून घ्या, म्हणजे रसासोबत ही पुरी खूप छान लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.